नारदाची गादी महाराज. शांती ब्रह्मविकार महाराज सांगतात, हसू नका तुम्ही, हसू नका, हसू नका तुम्ही, हसू शांती ब्रह्मविकार महाराज म्हणतात, अरे बाबा हो, ही जागा हसायची नाही, ही गादी हसायची नाही, तर ही गादी, या गादीला माझ्या संताने परंपरा घालून दिलेली आहे, काही बंधन घालून दिलेले आहे महाराज. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची महाराज. या गादीला मर्यादा आहे, त्यामुळे महाराज ही गादी साधी सुधी नाही, इथं गोड वाय महाराज. संत भार पंढरीत, संत भार कीर्तनाचा गजर होत, तिथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. महाराज नुसतं उभा नाही तर नामदेव कीर्तन करी पुढे मायबाप आपली पोरं नाचतात पुढं, डीजे पुढं. महाराज आपण कुठल्याही महात्म्याची जयंती करत असेल महाराज, त्या जयंतीला दारू पिऊन नसतो महाराज. आपण विचार करत नाही, त्या महात्म्याचं कार्याचा विचार करत नाही, त्या माझ्या मावळ्यांचा विचार करत नाही महाराज. आपण तिथं नाचतो महाराज, पण माझा भगवान पांडुरंग परमात्मा सांगतो, कुठे नाचा, माय बापा हो,
विठ्ठलाचं सांगितलं आपल्याला कीर्तनामध्ये. आणि एवढंच नाही तर तरुणा भंगेवंत नटे हरी कीर्तनी महाराज. तरुणपणात परमार्थ करा महाराज. आणि म्हातारपणी परमार्थ करून काय उपयोगाचं महाराज. तरुणपणी जर परमार्थ केला तर तो म्हातारपणी काम येतो महाराज. आणि म्हातारपणी जेव्हा चावा ना तेव्हा गिळा ना त्यावेळेस आमच्याकडे उपयोग आहे महाराज. जेव्हा आपल्याला परमार्थ करायचा आहे जोपर्यंत त्यात रग आहे तोपर्यंत त्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. माझ्या महादेवाचं भक्ती करा महाराज. हे महाराज नामबाबा सांगतात माझे संत सांगतात महाराज भजन करा विठ्ठल विठ्ठल. महाराज ज्यावेळी नाथबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांचा तोडभर स्तुती केली महाराज त्यावेळी काही सुद्धी मंडळाच्या नाथबाबांकडे आले महाराज. आणि नाथबाबाला म्हणे नाथबाबा आपणच माऊलीला आपलं म्हणता म्हणे. आपणच माऊलीला आपलं म्हणता की अनेक कोणी संतांनी आपल्या ज्ञानोबरायांना माझं म्हणलंय महाराज. त्यासाठी सुंदर प्रमाणे माझे नामदेव राय एका ठिकाणी म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जीवा ज्ञानोबा माझा. महाराज नाथबाबा म्हणतात अरे एकदा नाही दोनदा नाही तर 7 वेळा माझ्या नामदेवरायांनी ज्ञानोबा माझे माझे. जसं एखादा आई आपल्या मुलाला म्हणते ना बापाचं आणि मुलं आईचं भांडण होतं त्यावेळेस हा मुलगा माझा आहे माझा आहे माझा आहे त्या पद्धतीने माझे नामदेवराय म्हणतात ज्ञानोबा माझे 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 महाराज. एवढंच नाही तर या संत परंपरेतील एक महाराज विद्वान संत माझ्या संत सनाबाई देखील या ठिकाणी म्हणतात ज्ञानोबा माझा आहे ज्ञानाचा. ज्ञानाचा सागर माझा ज्ञानोबा आहे. अक्षरशः खरंच ज्ञानाचा सागर आहे महाराज. असं म्हणल्यानंतर महाराज आता तुमच्या लक्षात आला असेल ना नाथ महाराज तिथल्या सुज्ञ मंडळींना विचारतात आता तर तुमच्या ध्यानात आला असेल ना माझे ज्ञानोबा आहे या जगाची माऊली आहे महाराज जगाची माय महाराज. त्यावेळी ते सुज्ञ मंडळी म्हणतात ज्ञानोबांना विचारतात बाबा तुम्ही म्हणता गंज करे मग ज्ञानोबारायांनी अशी काय करामत केली हो. त्यावेळी माझे नाथ म्हणतात की त्यांनी नामदेवराय सांगतात एका ठिकाणी अहो त्यांनी रेड्याच्या मुख्यातून वेद बोलवला म्हणे.
रेड्यामुखी वेद बोलविला गर्भ तुझ्यांचा हरविला. महाराज ज्यावेळी ज्ञानोबारायांनी महाराज अवधीकर मंडळीला महाराज शुद्धीपत्रक मागितलं त्यावेळी त्या ठिकाणचे मंडळी म्हणले की बाबा तुम्हाला शुद्धीपत्रक हवंय ना तर तुम्हाला त्यावेळेचं धर्मपीठ पैठण श्री क्षेत्र पैठण इथं होतं. महाराज त्याला सांगितलं की तुम्हाला श्री क्षेत्र पैठण इथे जावं लागेल. इथे गेल्यानंतर तुम्हाला मिळेल म्हणे शुद्धीपत्रक. त्यावेळेस माझे ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाई आणि निवृत्तीदादा महाराज श्री क्षेत्र पैठण इथे आलेले आहेत. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणच्या धर्मपीठासोबत महाराज माझे ज्ञानोबाराय वार्तालाप किंवा संवाद करत आहेत. त्यावेळी महाराज माझे ज्ञानोबाराय म्हणतात माझे ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा आम्ही आळंदीवरून आलो आहोत आम्हाला शुद्धीपत्रक द्या म्हणे. त्यावेळी महाराज ती मंडळी म्हणतात अरे तुम्ही संन्यासाची गाडी म्हणे तुम्हाला शुद्धीपत्रक मिळणार नाही म्हणे जा म्हणे निघा इथून. त्यावेळी महाराज माझे ज्ञानोबाराय त्यांना परत विनंती करतात अरे बाबांनो तुमच्या धर्मपीठाच्या नियमानुसार तुमच्या धर्मपीठाच्या आज्ञेनुसार माझ्या आई वडिलांनी इंद्राणीच्या गर्भामध्ये तिकडं प्राचित्य केलंय तरी तुम्ही म्हणता आम्हाला शुद्धीपत्रक मिळणार नाही. महाराज असं म्हणल्यानंतर त्या धर्मपीठामधील व्यक्ती महाराज माझ्या ज्ञानोबारायाकडे आला आणि म्हणला बाबा तुमची नावं काय. त्यावेळी माझे ज्ञानोबाराय म्हणले माझं ज्ञानोबाराय याचं सोपान याचं निवृत्ती आणि याचं मुक्ताबाई महाराज. त्यावेळी तो व्यक्ती हसला म्हणला अरे बाबांनो काय गोड नाव आहेत म्हणे तुमची. त्यावेळी महाराज काही नास्तिक वृत्तीचे लोक होते महाराज त्या मंडळामध्ये. त्यातला एक जण म्हणला महाराज छे छे कशाचा आलाय म्हणे तो वेगळा दिसतो ना रेड्या त्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे म्हणे. महाराज त्यावेळी माझे ज्ञानोबाराय काय म्हणले असतील महाराज काय म्हणले असतील विचार करा माय बापांनो. माझे ज्ञानोबाराय म्हणले महाराज ती वस्तू जरी दिसायला आणि आकाराला जरी वेगळी असली पण त्या रेड्याचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे विठ्ठल. असं म्हणल्यानंतर ती मंडळी हसू लागली. असं का म्हणे त्या रेड्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एक आहे बर मग हे काम केलं तर चालेल का म्हणे. ज्ञानोबाराय म्हणले काय करावं लागेल. त्यावेळेस महाराज ते म्हणले आम्ही त्या रेड्याच्या पाठीवर जर मारलं तर तुझ्या पाठीवर लावून घेईल का म्हणे. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणले निश्चितच कारण हे माझ्या ज्ञानोबारायांचा उद्गार होते महाराज की त्या रेड्याचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. त्यावेळी महाराज त्या तसा प्रकार चालू असताना माझी चिमुकली मुक्ताई महाराज खरं तर दिवस आज रक्षाबंधनाचा आहे. आयुष्यभरासाठी एका भावाच्या पाठी उभा राहणारी बहिणीचं वर्णन मी थोडस तुम्हाला सांगणार आहे. त्यावेळीची माझी मुक्ताई माझ्या ज्ञानदासाठी धावून येते महाराज. तिला ज्ञानोबारायांचा पराक्रम चमत्कार सगळं माहित होतं महाराज. त्यावेळी माझी ज्ञानाई आपलं मुक्ताई जवळ येते महाराज. त्या धर्मपीठामधील व्यक्तींना विनंती करते नका मारू नका मारू माझ्या दादाला लागेल मारू नका महाराज. आणि घळाघळा माझ्या मुक्ताईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात महाराज. धारा वाहत असताना पण महाराज निर्दय ते व्यक्ती महाराज अहंकार चढलेला त्याला. त्यावेळी महाराज त्यातला एक व्यक्ती महाराज जातो आणि त्या रेड्याजवळ जातो आणि महाराज असा कराक्यात रेड्याच्या पाठीवरती असूर मारतो महाराज. तोची वेळ मोठी ज्ञानदेव पैशाची या पाठी तो जवळ उठी माझ्या ज्ञानदेवाच्या पाठीवर उलटला महाराज. महाराज
हे झाल्यानंतर ती मंडळी काही लक्ष देणार, परत माझी न्या नाही आली महाराज. आपण माझी मुक्ताई आली. अरे बघा ना मी म्हणले होते तुम्हाला माझ्या दादाला लागेल, माझ्या दादाला लागेल. माझी चिमुकली मुक्ताई घळा डोळ्यातनं अश्रू वाहतात महाराज आणि सांगते त्याला अरे लागलंय माझ्या दादाला, लागलं माझ्या दादाला. परंतु महाराज त्यामध्ये त्यांना अहंकार चाललेली मंडळी होती महाराज. ते म्हणले चेचे कशाचा आलंय म्हणे, यांचे वडील काही काळापूर्वी बंगालला गेले होते म्हणे, तिथून काहीतरी अभून विद्या शिकून आले आणि तीच विद्या त्यांच्या मुलांना शिकवली म्हणे. महाराज अहो काय अंतकरण असेल माझ्या ज्ञानोबा यांचं. अरे किती सहन करावं महाराज. एक प्रसंग सांगतो महाराज. अरे तुमच्या आमच्या जीवनात दुःख काहीच नाही त्याच्या पलीकडे महाराज खरं तर दिवस रक्षाबंधनाचा आहे. आठवा महाराज ज्यावेळी आपल्याला थोडा जरी त्रास झाला महाराज आपण काहीतरी महाराज देवाकडे मागणं मागतो. देवा म्हणतो अरे काय बाबा देवा हे माझ्यावरती संकट आणलं. ज्यावेळी माझे ज्ञानोबा आहे मुक्ताई महाराज वडिलांचं देह प्राचित्त होतं महाराज, त्यावेळी महाराज माझ्या ज्ञानोबा यांना चारी भावंडांना महाराज आळंदीमधून दूर केलं जातं महाराज. त्यावेळी महाराज त्या ठिकाणी माझी मुक्ताई महाराज भावाकडे माझ्या दादाकडे विनंती करते अरे दादा मायबाप कान देऊ नाही, लक्ष देऊन ऐका आणि डोळ्यात समोर प्रसंग आला त्यावेळेस तुमच्या ध्यानात येईल मायबाप. विठ्ठल मायबाप त्यावेळेस माझी मुक्ताई आपल्या भावाकडे एक विनंती करते दादा अरे दादा ऐक ना, अरे आपल्या मुलगी गेल्यापासून आपण आतापर्यंत कधीच गोड खाल्लं नाही रे दादा. दादा ऐक ना दादा आज माझी मांडे खायची इच्छा झाली रे दादा, मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यावेळी महाराज माझा ज्ञानदाता महाराज त्यावेळी आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराज मन त्या ठिकाणावरून आळंदी या गावामध्ये येतो महाराज. कोणताच भय असा नाही महाराज पूर्वीपासून चालत आले आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करत नाही असा माझा ज्ञानदादा अरे मुक्ताईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आळंदी या नगरीमध्ये आलेला आहे महाराज. डोळ्यासमोर प्रसंगानं महाराज ज्यावेळी माझे ज्ञानोबा आहे आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरता येतात महाराज. काही चांगल्या वृत्तीचे लोक महाराज त्यामध्ये भिक्षा देतात, तर काही नास्तिकवादीचे लोक असतात ना महाराज, नास्तिक वृत्तीचे लोक असतात ना भिक्षा तर देत नाही महाराज. आजही जगामध्ये आपल्याला ती लोक बघायला भेटतील. मी तर म्हणतो हे त्यांचेच वंशज असायला पाहिजे. कारण काय की महाराज एखाद्या चांगल्या ठिकाणी एखाद्या जर गावचा सरपंच एक मिळून एक सरपंच होत असेल कोणी त्या दारकाठी घालणार महाराज, कोणी जर तंटामुक्तीचा अध्यक्ष सगळ्यांचा विचार करून एक मताने एक होत असेल तर होऊ देणार नाही महाराज. महाराज हेच महाराज त्या वृत्तीचे लोक आजही जन्माला आलेले आहेत महाराज आणि ते आपल्याला बघायला भेटतात. विठ्ठल माझे ज्ञानोबा आळंदीमध्ये आलेले आहेत आणि भिक्षा मागतात महाराज. भिक्षा मागितल्यानंतर महाराज काही ठिकाणी ज्ञानोबारायांना भिक्षा दिल्या जाते. 4-2 घरची भिक्षा घेतात महाराज माझे ज्ञानोबाराय आणि विचार करतात अरे माझी छोटी मुक्ताई माझी बहीण अरे किती वेळापासून माझी वाट बघत असेल असं म्हणून माझे ज्ञानोबाराय आमच्या मुक्ताईकडे जाण्यासाठी निघालेले असतात महाराज. त्यावेळी ते गावाच्या बाहेर जातात ते जातात समोरून महाराज विश्वभा भट्ट येतो महाराज. समोरून तो आलेला विश्वभा भट्ट असा चिडतो की ज्ञानोबारायांनी त्याचं काहीतरी चोरलं महाराज किंवा त्याचा काहीतरी खजाना लपवला असा लाल गुंड होतो आणि जोरात आढळतो महाराज अरे संन्यासाची काळजीमध्ये तुम्हाला आळंदीमध्ये जाण्यास बदजाव केला असताना तुम्ही आळंदीत आलेच कसे. अरे आळंदी वाटली म्हणे मला वाटलं म्हणे अरे शिव 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 म्हणे मला आता आंघोळ करावं लागेल इंद्राईत जावं लागेल आणि तो आळंदीत आलाच कसा म्हणे. महाराज त्यावेळी माझे म्हणतात ऐका ना म्हणे माझी छोटी मुक्ताई आहे ना तिने माझ्याकडे माझ्या बहिणीनं म्हणे आज माझ्याकडे मांड्या खाण्याची इच्छा व्यक्त केलेली महाराज. महाराज ऐका ना म्हणे दादा ऐका ना. महाराज ते विश्वभा भट्ट ऐकत नाही महाराज. ती झोळी घेतो त्या झोळीमधलं पीठ महाराज जमिनीमध्ये उलटून देतो तेवढ्यावरती थांबत नाही महाराज. ते झोळीवरती सांडलेल्या पिठावर महाराज स्वतःच्या पायाने तुडवतो महाराज. असे हे नास्तिकवरचे लोक महाराज. एवढंच नाही तर ते माझ्या भाजण्यासाठी माझ्या ज्ञानोबारायांना महाराज आपल्याकडे मडका असताना त्या मडक्याचं खापर लागत असतं महाराज. एवढेही ते माझ्या ज्ञानोबारायांच्या नशिबी नव्हतं महाराज. ते देखील आमच्या ज्ञानोबारायांना मिळालं नाही आणि त्याचा आजही तो समाज तिथं आळंदीमध्ये बघतो महाराज. थोड्या आळंदीमध्ये फिरा आळंदीच्या आसपासच्या परिसरामध्ये तुम्हाला कोणीही तिथे मडकं घडवताना दिसणार नाही महाराज. तो प्रसंग महाराज असं झाल्यानंतर माझे ज्ञानोबाराय महाराज
आमच्या मुक्ताईकडे निघतात, मुक्ताईकडे जातात महाराज. मुक्ताईकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आमची मुक्ताई वाट पाहत असते, माझा दादा कधी येईल, माझा दादा कधी येईल, आणि मी त्याच्या हातानं मांड्या खाईल महाराज. इच्छा व्यक्त करणारी माझी मुक्ताई महाराज. पण ज्ञानोबाराय धडा 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 येतात महाराज आणि आतमध्ये जातात. त्यावेळी महाराज त्या ठिकाणी पण आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करायची असते, आपल्या बहिणीला मांड्या खायला द्यायचे असते. म्हणून माझे ज्ञानोबाराय नाही मिळालेला खापर होते, जाऊ दे म्हणे, स्वतःच्या पाठीवरती मांड्या भाजवतात आणि महाराज माझ्या मुक्ताईला खाऊ घालतात. आजच प्रेम आहे महाराज बहीण भावाचं, आणि तरी पूर्व काळापासून चालत आलेलं आहे. विठ्ठल आपण महाराज या ठिकाणी होतो की माझ्या वैशाच्या पाठीवरती ज्यावेळेस सासूर मारतात ना महाराज, तर तो वेळ माझ्या ज्ञानोबारायांच्या पाठीवरती असतो महाराज. त्या ठिकाणी सज्जना हो महाराज, त्या लोकांना विश्वास बसत नसतो त्या गोष्टीचा महाराज. तर ते म्हणतात या रेड्याचा आत्मा आणि तुमचा आत्मा एक आहे ना, तर मग काय करा, तुम्हाला वेद येतात का बरे? ज्ञानोबाराय म्हणते हो, वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठरवा म्हणे महाराज. ते ज्ञानोबाराय म्हणतात हो निश्चितच. त्यावेळी महाराज ते म्हणते जा पण त्या रेड्याला बोलवतात आणि तो रेड्या महाराज जसं एखादा लेकरू महाराज छोटा लेकरू आईकडे कसं हळवळत येतं, तसे माझ्या ज्ञानोबारायकडे तो रेड्या जवळ आल्यानंतर महाराज आपले नाही का बहिण जवळ गेले असं असं करतात महाराज. आपण त्यावेळेस त्यांना चोंभाळतो, त्यावेळेस तो रेड्या महाराज असं असं करून माझ्या ज्ञानोबारायकडे हळव्या बघत असतो महाराज. प्रसंग डोळ्यासमोर आला महाराज, तेव्हा तुम्हाला चिंतन कळलं महाराज. त्यावेळी माझे ज्ञानोबाराय त्या महिषाच्या मस्तकावरती हात ठेवतात महाराज आणि त्याला विनंती करतात महाराज की म्हणे महाराज वेदामुखी वेद बोलविला आणि गर्भ तुझ्यांचा हरविला महाराज. महाराज एवढंच माहित ज्ञानदेव म्हणतात बोल रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्राणावाचे महाराज. विठ्ठल विठ्ठल महाराज आमचे असे हे ज्ञानोबाराय नाथबाबा सांगतात की बाबा ते कृपण नाही तर मग काय महाराज, हे तर जाऊ द्या म्हणे, हा एक सजीव होता. हा चालणारा हलणारा प्राणी म्हणजे सजीव होता म्हणे. पण माझ्या ज्ञानोबारायांनी अशी किमया केली की निर्जीव भिंतच चालवली म्हणे. ज्या वेळेस चांगदेवासारख्या योग्याची आणि माझ्या ज्ञानोबारायांची भेट ठरली महाराज, तिकडून चौकी आपलं योगी चांगदेव योगी महाराज हातामध्ये चाबूक आणि वाघावरती बसून महाराज ज्ञानोबारायांकडे येऊ लागला. ज्ञानोबाराय आणि चारी भावंड महाराज त्या भिंतीवरती बसलेले होते आणि त्या भिंतीलाच कृपा करतात, त्या भिंतीलाच विनंती करतात आणि तिला म्हणतात विनंती करतात चांगली महाराज भिंती हरलीच सांगायची भांती महाराज. अशा माझ्या नाथबाबा म्हणतात असे हे माझे ज्ञानोबाराय कृपाळू नाही तर काय महाराज हे अभंगाच्या प्रथम चरणात
महाराज कृपाळूधार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार. महाराज या प्रपंचामध्ये आपण ज्ञानोबर आहे किती कृपाळू आहे हे बघितलं महाराज. आता आपण ज्ञानोबर आहे किती उदार आहे हे पाहू. एकदा भजन करा महाराज. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महाराज या जगाला अर्पण केला महाराज. एवढंच नाही तर चांगदेव सारख्या योग्याला महाराज चांगदेव 65 दिली महाराज. आणि तुम्हाला सारख्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी महाराज हरिपाठासारखा अनमोल किमतीचा हरिपाठ महाराज आपण तुम्हाला दिला महाराज. आणि या सगळ्यांच्या बदल्यामध्ये काय मागितलं माझं नारोबराने? काहीच नाही. म्हणून महाराज नारबाबा म्हणतात की माझा त्यांना नमस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज वेद हे कंजूस आहेत महाराज. वेद हा गाथा आहे आणि ह्या वेदाला वाचण्यासाठी महाराज कंजूस कृपण आहेत. कृपण म्हणजे चिकट, कंजूस म्हणजे कंजूसचा एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल महाराज कंजूस कोणाला म्हणायचं. तसे वेद कंजूस आहेत महाराज. एखाद्या ठिकाणी एक सुंदर असा जीवनाचा बेत असतो महाराज आणि त्या ठिकाणी महाराज काही बंधनं घातलेली असतात आणि त्या ठिकाणी महाराज आपल्याला जर बासुंदी सारखा स्वीट आयटम किंवा गोड आयटम एकच वाटी मर्यादित मिळणार असेल तर महाराज पंगत बसलेली असते. तोंडाला पाणी येऊ देऊ नका, इथं काही बासुंदी मिळणार नाही. पण एक डोळ्यासमोर आला म्हणजे प्रसंग लक्षात येईल महाराज बापा हो. म्हणून माझं सांगणं असतं नेहमी की बाबा कीर्तन हे कान देऊन ऐकायचं असतं, चित्त देऊन ऐकायचं असतं. त्यावेळेस महाराज कीर्तन कळत असतं. महाराज ज्यावेळी ती स्वीट आयटम महाराज त्या ताट्यामध्ये येतो त्यावेळी महाराज न कळत त्यामध्ये माशी पडते महाराज. माशी पडते पण ते माणूस किती कंजूस असतो महाराज. मी हे तुम्हाला सांगतोय हे लक्षात घ्या. ज्यावेळेस महाराज त्या बासुंदीच्या वाटीमध्ये माशी पडते महाराज तो मागचा पुढचा विचार करत नाही. इकडं तिकडं बघतो महाराज. कोणी बघतोय का? वाटी तर फेकून द्यावा लागेल आणि आता आपल्याला बासुंदी मिळणार नाही. तेवढ्यामध्ये महाराज तो बासुंदी घेतो, इकडं तिकडं पाहतो महाराज त्या माशीच्या पायाचंही बासुंदी महाराज चुसून खातो. त्याला म्हणायचं कंजूस. अशा हे प्रकारचे महाराज ते वेळ कृपण आहे, कंजूस आहेत आणि त्याला यादीचं बंधन आहे, कुळाचं बंधन आहे आणि ते विशिष्ट लोकांच्याच कार्य लागलेले आहे. म्हणून महाराज माझे नारबाबा सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये Thank you.
महाराज आमच्या न घाली महाराजासारखे टाळ्या वाजवा. काय गुन्हा आहे महाराजांचा? न पाहे याती गुणांचा विचार फक्त करुणा कर ज्ञानाबाई. महाराज आपण कोणत्या जाती जन्माला आलो, आपण कोणत्या गुणात जन्माला आलो याचं काही म्हणणं नसतं महाराज. तुम्हाला ज्ञानेश्वरी सारखा महाराज ग्रंथ श्री क्षेत्र निवास आहे ते पूर्ण झाला महाराज. आणि पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज माझे ज्ञानोबराय निवृत्ती दादांना म्हणतात, निवृत्ती दादा या ग्रंथाला आशीर्वाद द्या म्हणे. या ग्रंथ चारही वर्णासाठी सेवे करता द्यायचंय म्हणे, त्यामुळे तुम्ही या ग्रंथाला आशीर्वाद द्या म्हणे असे माझे ज्ञानोबराय आमचे नाथबाबा सांगतात. आमचे संत यादीचा विचार करत नाही, कुणाचा विचार करत नाही महाराज, असेही आमचे ज्ञानोबराय महाराज. त्या ठिकाणी संत सांगतात महाराज यादीचा विचार करत नाही. आणि संतांनी जर महाराज एखाद्यावर कृपा केली तर महाराज संतांची कृपा झाल्यानंतर महाराज संत कृपा झाली जर संतांची कृपा झाली असे हे माझे ज्ञानोबरायांना जर आपण भावनेने शुद्ध अंतःकरणाने जर शरण केलं तर माझे ज्ञानोबराय आपलं जन्म मरण सुद्धा नाहीस करतात महाराज. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल महाराज. ज्यावेळी महाराज महाभारतामध्ये दुर्योधन निद्रावस्थेमध्ये असताना महाराज अश्वस्थामा त्या ठिकाणी जातो आणि दुर्योधनाला म्हणतो, दुर्योधना अरे माझं ऐक बाबा, मी म्हणलो होतो तुला मला सेनापती कर सेनापती कर, तू माझं ऐकलं नाही. त्यावेळेस महाराज दुर्योधन हसतो आणि त्याच्यावरती रागतो महाराज. त्याला म्हणतो अरे काय मूर्ख माणूस आहे म्हणे, सेना नाही तर सेनापती कसला म्हणे. अरे असं झालं एकही बाई नाही एकही स्त्री नाही आणि नवरा म्हणा म्हणे. त्या पद्धतीने महाराज दुर्योधनाला परत अश्वस्थामा विनंती करतो, अरे बाबा ऐक म्हणे मला तो फक्त एकदा सेनापती कर, मी पांडवांचे सरमस्तक किंवा छेद करून येतो म्हणे. त्यावेळी महाराज आमच्या दुर्योधनाला देखील अश्वस्थाम्यावरती विश्वास होता महाराज. विश्वास असा होता त्याला त्यानं काय केलं महाराज, आनंदाच्या भारामध्ये त्या अश्वस्थाम्याला दुर्योधनाने सेनापती पद बहाल केलं महाराज. आणि त्या ठिकाणाहून महाराज अश्वस्थामा आनंदाच्या भारामध्ये पांडवाच्या महालाकडे निघालेला आहे महाराज. परंतु महाराज भगवान श्रीकृष्णाचा हा सर्व प्रकार लक्षात आला महाराज. आमचे भगवान श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी पांडवाच्या ठिकाणी झोपलेले असतात ना, त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणावरती असलेल्या पांडवांना दूर करतात आणि पांडव पुत्रांना महाराज त्या ठिकाणी झोपवतात. त्या ठिकाणी महाराज अश्वस्थामा